मी इलियास शेख रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी आज देहरे गावात आलो आहे. त्याचा तालुका अहिल्यानगर आणि जिल्हा अहिल्यानगर. आजची तारीख आहे 8 फेब्रुवारी 2025. तर आपले रयत ग्लोबलचे जे प्रतिनिधी आहेत किरण काळे सर यांच्या मी घासाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेणारच आहोत आपण. तर सध्याची जी कंडिशन आहे सर, हा घास लावून किती दिवस झाले? 4 महिने. 4 महिन्याचा घास झालेला आहे. आणि कापणी किती वेळ झाली 4 महिन्यामध्ये? 2 वेळा. 2 वेळा झालं. तर आता सर हे पूर्ण कॅमेरा आहे ना, पूर्ण प्लॉटवर ठेवला. हा लसणाचा वाफे आहे त्यांची काही, तिथून खेटून हा घास आहे. साधारण एक 12 ते 15 वाफे आहेत. आणि त्यांचा जुना घास पण आहे तिकडे, जो मोठ्या झालेला दिसतोय तुम्हाला. आणि शेवटचा जो कापणी झाली तो शेवटचा वाफा आहे जुन्या घासाजवळचा. पण जिथून सुरुवातीला हे लसणाच्या प्लॉटपासून जो कापणी झालेली होती त्याची सुरुवात अशी होती, त्याच्यानंतर ते जुन्या घासांकडे गेलेलं आहे. पण सध्या जेवढी वाफ्यांची वाढ झालेली आहे त्या वाफ्यांची आता कंडिशन पाहूया आपण. तिथं आता सध्या कापणी झालेली होती आणि वाढलेले आहे. साधारण पोटाच्या आसपासची हाईट झालेली. पानांची रुंदी वगैरे आहे, पण ग्रीनरी खूप नाही, थोडंसं पिवळसर पडलेलं आहे. आणि पूर्ण क्षमतेने ते उभं नाही झालं. काड्यांची साईज पाहिली तर बारीक झालेली आहे. पण आता आपले रयत ग्लोबलचे सुंदर रिझल्ट असे प्रोडक्ट आपण यांना स्प्रेच्या माध्यमातून देणार आहे. ते ॲक्च्युली स्प्रे कुठं करणार तर सर तिकडे कॅमेरा घ्या, थोडंसं आपण पाहूया कुठं स्प्रे करणार आहे. तर सरांचा हा जुना घास आहे पूर्वीचा. आणि जे शेवटचे जे लसणाच्या प्लॉटपासून जे कापणी होती इथं कमीत कमी एक 2 ते 3 इंच आहे, काही पानांवर आलेलं आहे. तर सरांना आपण हा एक वाफा, दुसरा नंबरचा वाफा आणि हे 3 नंबरचा वाफा, ज्याची कंडिशन इथं आहे आता, आणि 4 असे 4 वाफ्यांना आपले रयत ग्लोबलचे स्प्रेच्या माध्यमातून ॲग्रीबॉस, मल्टीकेअर शक्ती आणि स्टिक केअर याचा स्प्रे देणार आहे. आणि हे स्प्रे दिल्यानंतर 12 ते 15 दिवसानंतर या घासाला काय रिझल्ट होतो त्यांचा अनुभव आपण किरण काळे सरांच्या तोंडून ऐकणार आहोत. तर किरण काळे आपले प्रतिनिधी कोण आहे, एकदा त्यांचा व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली ही पर्सनॅलिटी आहे. तर हे किरण काळे सर आहेत. इथं आपण आता हे घासांच्या प्लॉटला देतो आहे. तिथं शेवगाचं पण झाड आहे आणि हे जुना घास पण आहे. तर 12 ते 15 दिवसानंतर भेटूया. धन्यवाद. नमस्कार. मी इलियास शेख रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी एका शेतकरी मित्राकडे आलेलो आहोत. त्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ. आपलं नाव? किरण काळे, किरण काळे, राहणार देहरे, देहरे, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर. आजची तारीख काय? 3 मार्च 2025. 3 मार्च 2025. आणि आजचा जो व्हिडिओ शूट करणार आहे आमचे जे रयत ग्लोबलचे प्रतिनिधी आहेत तोसिफ सय्यद आजचा व्हिडिओ शूट करत आहेत. तर किरण काळेसुद्धा आपल्या ह्या रयत ग्लोबलचे स्वतः प्रतिनिधी आहेत. पण त्यांना आपण घासाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. घासासाठी आपण त्यांना स्प्रेच्या माध्यमातून ॲग्रीबॉस, त्याच्यानंतर मल्टीकेअर शक्ती आणि स्टिक केअर हे 3 प्रोडक्ट स्प्रेसाच्या माध्यमातून दिले होते त्यांच्या घासाला. आणि मला वाटतं हा घास 4 महिन्याचा होता. आणि पूर्वीचा जो व्हिडिओ काढलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. आणि त्या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 2दा कापणी झालेली होती. आणि तोसिन सर त्या प्लॉटवर फिरवा, ज्याचा पूर्वी व्हिडिओ काढला होता आम्ही. तर लसणाचा प्लॉट आहे, तिथं तुम्हाला पांढरी नोंदी दिसेल थोडीशी. तिथून मी त्यांच्या ॲक्च्युली घास सुरुवात केलेली होती. तिथून त्यांची कापणी चालू झालेली होती. आणि सध्या मी जिथं उभं आहे ते उभे जिथं तुम्ही स्वतः तोसिन सर उभं आहे तिथून आणि इकडून 1 आणि 2, 3 जवळजवळ 4 वाफेला स्प्रे केलेला होता. आणि जर पूर्ण प्लॉटवर जर फिरवला तर हे 4 वाफे सोडून तिकडची साईड घ्यायची, तर माझा हात दाखवतो आहे तिथला जर विचार केला तर हे याची हाईट ॲक्च्युली कमी आहे. आणि मी जिथं उभा आहे तिथं हाईट पाहू शकता तुम्ही. इथं हाईट घ्या घासाची, साधारण कमरेच्या आसपास याचा घास झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण स्प्रे केला होता तो घास फक्त कापणी झाल्यानंतर 3 ते 4 इंचावर घास आलेला होता. तर ह्यांना या घासाला इतका अमेझिंग आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तो अनुभव आपण किरण काळे सरांच्या तोंडून ऐकणार आहोत. आणि ते ऐकल्यानंतर काय काय बदल झाला मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहे. तर किरण सर, आपल्या या घासामध्ये काय काय बदल झाला? घासाची काडी मोठी झाली, जाड झाली, हिरवळपणा वाढला. अच्छा. आणि फुटव्यांची संख्या जास्त, फुटव्यांची संख्या झाली. आणि विशेष म्हणजे उंची पण वाढली. बरोबर आहे की नाही? काडी आज जर काडी पण वाढली. आता इथं तुम्ही तो समजा दाखवू शकता. इथं जर हे घासाची जर काडी पाहिली आपण, काडी जाड आहे. मी इथं तोडतोय परत, पाहू शकता. हे जाडी त्याची जबरदस्त झालेली आहे. पानं पण जबरदस्त झालेले आहे. जसं सरांच्या म्हणण्यानुसार फुटवे आलेले आहेत. कारण हे प्याऱ्यामधलं अंतर पण भरपूर कमी आहेत. पाल्याचं रुंदी पण जास्त आहे, ग्रीनरी पण जास्त आहे, विशेष म्हणजे उंची पण जास्त आहे. ते आपण आहे ना जिथं मारलं नाही त्याचा पण तिथं व्हिडिओ काढलेला आहे. आणि तिथं ती काडी पण ठेवलेली आहे. आपण जिथं मारला आणि जिथं नाही मारला तो पण फरक मी दाखवणार आहे. विशेष म्हणजे हाईटचं जबरदस्त झाली, काडी पण वाढली. आणि विशेष म्हणजे पानांची रुंदी, ग्रीनरीसह हा पूर्ण प्लॉट आहे ना जवळजवळ
पाहिला तर ह्याच्यामध्ये 4 वाफे तुम्हाला चांगले मोठे दिसतील आणि हिरवेगार दिसतील. तर आपण इथं या ह्या गोणीवर पाहू एक्झॅक्ट काय फरक झालेला आहे. कारण जिथं मारलेलं नाही ती पण आपण आता त्यांच्या मुलांची गाडी ठेवलेली आहे आणि जिथं मारलं आहे हा फरक आहे. तिथं दाखवतो सर बघा, जिथं मारलं नाही तर तिथं अशी परिस्थिती आहे या काड्यांची जे आपण ठेवलेलं आहे. आणि हे आधी पण आपण तोडून ठेवलं तर जिथं आपल्याला हे जिथं रिझल्ट आलेला आहे. त्याच्यानंतर आता सध्या व्हिडिओ काढताना सुद्धा आपण ही काठी ठेवलेली. पहा तुम्ही उंचीचा विचार करा आणि फुटव्यांचा विचार करा आणि पानांची सगळी गोष्ट पहा तुम्ही. हे व्हाईट ह्याच्यासाठी ठेवलं का प्रॉपर तुम्हाला हा रिझल्ट कळायला पाहिजे. तर किरण सरांकडे एकदा घ्या. सर तुम्हाला काय वाटतं सर, ह्या रिझल्टने तुम्ही समाधानी आहेत? हो बरोबर आहे. आणि इतर जे पण आहेत क्षेत्र त्याला तुम्ही वापरणार, हो वापर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार सर तुम्ही? नाही 100% वापरायला पाहिजे, बरोबर आहे. फायदा होतो. तर मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन काय बदल झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस घास कापणी करतात ते घास कापली केल्यानंतर ना सिंगलच काढीला राहतात. पण ह्याच्या आपल्या स्प्रेचा आणि प्रोडक्टचा जादू असा आहे सर, जिथं हे घास आले ना तिथं आणखी नवीन फुटवेसुद्धा जबरदस्त फुटलेले आहेत. बरोबर आहे. शक्यतो जिथं कापणी झाली असे नवीन फुटवे येत नाही, हे छोटे छोटे फुटवे चालू झालेत. जिथं 1 काडी 2 काड्या असतात तिथं आता 4-4 5-5 काड्या परत तयार होण्यासाठी हा घास सज्ज झालेला आहे. अशी परिस्थिती जबरदस्त आहे. म्हणजे फुटवे वाढले म्हणजे त्याचा फायदा असा होणार, त्याचं वजन पण बऱ्यापैकी वाढणार. आणि विशेष म्हणजे जिथं आपण 2 काय म्हणतात त्याला कवळ्या कापतो तिथं एका कवळीमध्ये ह्याचा सगळा चारा कंप्लीट होणार. म्हणजे जवळजवळ दुप्पट तिप्पट उत्पादनं वाढलेलं आहे. तर हा इतका अमेझिंग आणि सुंदर रिझल्ट आले सर. तर आम्ही पण खूप समाधानी आहे आणि आपले किरण काळे सर पण समाधानी आहे. आणि पुढच्या पिकाला वापरल्यानंतर शेतकऱ्यांना पण ते सांगणार आहेत. पुढच्या हा व्हिडिओ दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद.